मॉर्निंग महाराष्ट्र. मी राहुल कुलकर्णी. केंद्रीय पातळीवरती जीएसटीचे दर कुठल्या वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये असतील हे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू असताना मराठवाड्यामध्ये सुद्धा जीएसटी राबवण्याच्या दृष्टीनं विशेषतः व्यापाऱ्यांना मार्गदर्शन व्हावं असं केंद्र सरकार प्रयत्न करते. त्याशिवाय एक अतिशय महत्वाची रंजक बातमी असणार आहे ती औरंगाबादमधून अॅपल सारख्या फोनचा वापर करून पोलीस भरतीमध्ये नेमकं काय घडलं या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊया आपण मराठवाडा एक्सप्रेसमध्ये. उस्मानाबादमध्ये काल जीएसटीवरती एक कार्यशाळा पार पडली. सेंट्रल एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकारी आणि व्यापारी असं हे चर्चासत्र होतं. 1 जुलैपासून जीएसटी लागू होण्याच्या आधी जास्तीत जास्त माहिती व्यापाऱ्यांना मिळावी या दृष्टीनं हे चर्चासत्र 8वं चर्चासत्र उस्मानाबादमध्ये पार पडलं. यातली सर्वात महत्वाची माहिती अशी आहे की ज्यांना अजूनही जीएसटीचा नंबर मिळालेला नाहीये अशा व्यापाऱ्यांसाठी 1 जून ते 15 जून या दरम्यान नवीन विंडो सेंट्रल एक्साईजच्या पोर्टलवरती सुरू होते. एवढ्या कालावधीमध्ये जर तुम्ही जीएसटीसाठी अप्लाय नाही केला तर त्यानंतर मात्र तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळणार नाही. तिकडे दिल्लीमध्ये कोणती वस्तू कोणत्या स्लॅबमध्ये असणार आहे त्या संदर्भातलं आजचं शेवटचं जीएसटी काउन्सिलचं सत्र असणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आपल्या सर्वांना कळेल की कोणती वस्तू कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये. औरंगाबाद पोलिसांनी पोलीस भरतीमध्ये हायफाय टेक्नॉलॉजीचा वापर करून पोलीस भरतीत स्थान मिळवणाऱ्या रॅकेटचा काल पर्दाफाश केला. ही मंडळी अॅपल सारख्या मोबाईल फोनचा वापर करून प्रत्यक्ष चाचणीसाठी दुसरेच उमेदवार, परीक्षेसाठी आणखी तिसरेच उमेदवार उभा करून ही परीक्षा देत होते. व्हॉट्सअपवरती पेपर द्यायचा आणि वन वे मायक्रोफोनवरून त्याची उत्तरं द्यायची अशा स्वरूपाचं हे सगळं रॅकेट होतं. आणि त्यातली गंमत अशी आहे की अशा हायफाय टेक्नॉलॉजीचा वापर करून 2 तरुणांनी थेट पोलीस भरतीमध्ये हायेस्ट मेरिट मिळवलं होतं. औरंगाबाद शहरामधून 3 महिन्यापूर्वी हनीमूनसाठी गेलेलं एक नवदाम्पत्य गायब झालं आहे. यांनी गेल्या दिवसापासून आपल्या कुटुंबियाशी कोणताही संपर्क साधलेला नाहीये. तशा आशयाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर नवीनच एक गंभीर बाब समोर आली की यातला तरुण हा इसिसचा फॉलोअर आहे आणि ही बाब लक्षात आल्यानंतर थेट नॅशनल एनआयएनं या प्रकरणामध्ये आता तपासाला सुरुवात केली. कुटुंबियासह या तरुणाच्या मित्रांची अशी एकूण 8 जणांची पोलिसांनी तपासणी केली आहे. मराठवाड्यातलं इसिसचं कनेक्शन हे आता जास्तीत जास्त अधोरेखित होत चाललंय. लातूर महापालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसनं उमेदवार देऊन त्यातली स्पर्धा वाढवली आहे. विक्रम गोजमगुंडे यांना काल काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली तर भाजपनं सुद्धा काँग्रेसला पाठ दाखवण्यासाठी 4 उमेदवारांना महापौर पद आणि त्याच 4 उमेदवारांना उपमहापौर पदासाठी सुद्धा संधी दिली आहे. इथे भाजपचे 36 आणि काँग्रेसचे 34 नगरसेवक निवडून आल्यामुळं बहुमतासाठी चुरस रंगणार आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना नगरसेवकाच्या घरामध्ये साई इंजिनिअरिंग या कॉलेजच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी पेपर सोडत असतानाची जी घटना घडली त्यातल्या 30 जणांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक, संस्थाचालक आणि विद्यार्थी आहेत. यातल्या 3 विद्यार्थिनींना मात्र न्यायालयात रवानगी करण्याच्या आधीच जामीन मंजूर केला. या सगळ्या प्रकरणामध्ये औरंगाबाद विद्यापीठाशी संबंधित असलेला परीक्षा विभाग सुद्धा आता संशयाच्या जाळ्यामध्ये आहे. परभणी जिल्ह्यातल्या सेलूतलं एक कुटुंब काल जालना जिल्ह्यातल्या एका गावामध्ये लग्न समारंभासाठी गेलं होतं. तिथून परत येत असताना क्रुझर गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये 4 जण ठार तर 6 जण जखमी झाले आहेत. विवाह सोहळा उरकल्यानंतर ही गाडी जेव्हा वारंगा फाटा येथे आली होती तेव्हा गाडीवरचा ताबा सुटून हा अपघात घडला. 6ही जण गंभीर जखमी असून त्यांना परभणी जिल्ह्यातल्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.